वडेट्टीवार आता सुद्धा काँग्रेसमध्ये वारंवार टीका करतात, काय सांगा? नाही, आता असं आहे, आज तर गुढीपाडव्याचा दिवस आहे. सगळ्यांना माझा सल्ला आहे की नवीन वर्ष मराठी माणसाचं एक नवीन वर्षाची आपण सुरुवात करतो. विकासाच्या माध्यमातून, पॉझिटिव्ह विचाराच्या माध्यमातून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. ज्या पद्धतीने अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणांनी 5 वर्ष सातत्यानं जनसंपर्क आणि विकास कामं केले, त्याला पुढे नेण्यासाठी ही विकासाची गुढी आम्ही या ठिकाणी उभारत आहे आणि विजय निश्चित आहे. या विजयाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती ही खऱ्या अर्थानं गुढीच्या माध्यमातून मिळणार आहे. आम्हाला सगळ्यात उंच गुढी आम्ही अमरावतीमध्ये या ठिकाणी उभारलेली आहे. आणि मला असं वाटतं की जे टीका टिप्पणी करतात त्यांना मला सांगणं आहे की एखाद्या विषयावर टीका टिप्पणी करताना त्याचा स्तर घसरला नाही पाहिजे. आपल्या मर्यादामध्ये राहून प्रत्येकाने बोललं पाहिजे. कोण कशामुळं आलं, कोणी काय केलं, त्यापेक्षा जनतेच्या हृदयामध्ये काय, आज जनतेच्या हृदयामध्ये मोदीजी आहे. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. मोदीजींचं कर्तृत्व जे आहे ते जनता त्याला स्वीकारत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणांचं जे कर्तृत्व जे आहे ते अमरावती जिल्ह्याची जनता त्याला पूर्ण स्वागत करत आहे. तर कर्तृत्वानं माणूस ओळखला गेला पाहिजे. नुसतं बोलून काही मिळत नाही. बोलल्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय आहे, आपण काय बोलतो, काय करतो, आपली किती किंमत आहे ते तपासली पाहिजे, मग बोललं पाहिजे. ते मला अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करतात, पर्याय कोणाजवळ नाही आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजी जे देशामध्ये काम करत आहेत, सगळ्यांना असं वाटतं की भाजपमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं देशसेवा होईल आणि त्या देशसेवेच्या भावनेने मला वाटतं एकनाथजी खडसे भाजपमध्ये येत आहे. आपण भाऊ युवा स्वाभिमानचे अध्यक्ष आहे, पुढल्या काळात तुम्ही पण भाजपमध्ये जाणार? मी कधीच माझ्या जीवनामध्ये कुठल्या पक्षात जाणार नाही. माझा पक्ष युवा स्वाभिमान पार्टी आहे. माझ्या युवा स्वाभिमान पार्टीचा भाजपला पाठिंबा आहे. नवनीत राणा भाजप कमळ चिन्हावर उभे आहे, भाजपचा उमेदवार आहे आणि पूर्ण ताकदीनं युवा स्वाभिमान पार्टी त्यांना ताकद देत आहे, साथ देत आहे आणि त्यांच्यासोबत उभी आहे. मागे बोललो होता काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये, ते हे आता या निवडणुकीच्या पूर्वी येणार असं वाटतं का? आता गुढीपाडवा आज आहे आणि शुभ संकेत आहे महाराष्ट्रामध्ये की गुढीपाडव्याच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी डोळ्यामध्ये ठेवलं होतं की नवीन वर्षामध्ये आपली नवीन सुरुवात करू. तर आता बघा तुम्ही, गुढीपाडव्याचा पहिलाच दिवस आहे आज. येणाऱ्या काळामध्ये अनेक लोकांनी विचार केलेला आहे की कुठं ना कुठं नवीन सुरुवात करायची आहे. तर नक्कीच अनेक नेते भाजपच्या वाट्यावर आहे, ते नवीन सुरुवात करणार आहे.